चारित्र्याच्या संचयतून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, जयसिंगपूर पोलिसांकडून आरोपी ताब्यात। निमशिरगाव दानोरी रोडवर तुकाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निर्जन ठिकाणी चारित्र्याच्या संशयावरून पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी उमर मैनुद्दीन कोळुसकर वय 27 राहणार जत बोरगी जिल्हा सांगली याला ताब्यात घेतलंय। याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत महिला सायराबानू वय 22 या आरोपी उमर यांची पत्नी आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीनं तिचा काटा काढण्याचा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। संशयित आरोपी हा सुरुवातीला दानोळी परिसरात असलेल्या नातलगांकडे आला होता। त्यानंतर पत्नीला फिरायला जाऊया असं गोड बोलून तुकाई डोंगराच्या पायथ्याशी निर्जन स्थळी घेऊन गेला। या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात असून वादातूनच आरोपीनं पत्नीवर हल्ला केला। चारित्र्याच्या संशयावरून आरोपीनं सायराबानूच्या डोक्यावर, तोंडावर, पाठीवर दगडाने जोरदार घाव घातले। त्यानंतर धारदार हत्यारानं तिच्या पोटावर वार करून तिचा निर्घृण खून केल्याचं घटनास्थळी आढळून आलंय। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय।